कशा आहात मग सगळे? स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. आणि खरंच मनापासून धन्यवाद, तुम्ही मला सपोर्ट करतात म्हणून. तर मित्रांनो, आज पाऊस चालू झालेला आहे. रात्रीपासून पाऊस चालू झाला आहे. तर हे पाऊस चालू झाला म्हणून मला माझ्या भूतकाळातली आठवण आली, माझ्या लहानपणची आठवण आली. असाच पाऊस चालू होता, खूप पाऊस चालू होता. आणि आजी ऑफ होऊन 6 महिने झाले होते. 6 महिने झाले फक्त, जास्त दिवस पण नाही. आणि 3-4 महिन्याच्या नंतर ते जिथं राहत होतो ना, आम्ही आजी मी राहत होते ना, ते घर पण तोडलं होतं. आणि पहिलाच पाऊस होता, आजी गेल्याच्या नंतरचा पहिलाच पाऊस होता. असा पाऊस यायला लागला की वादळ पाऊस सगळं संगच. तुम्हाला माहिती आहे गावाकडे पाऊस कसा असतो. लय पाऊस आला तर विचार पडला की बसायचं कुठं आता. मग झाडाखाली बसले, लिंबाचं झाड होतं त्या झाडाखाली बसले. लय उशीर बसले पण पाऊस काय उघडल्या जाईना. वल्ली झाले, पूर्ण वल्ली झाले, थंडी वाजायला लागली. तर कपडे एका पिशवीमध्ये ठेवले होते, ते कपडेसुद्धा भिजले. आता काय करायचं मग कुठं बसायचं आता. वल्ली तर झाले. संध्याकाळी 4 वाजले तर संध्याकाळी जेवायचं कुठून, बसायचं कुठं. जेवणाचं नव्हतं डोक्यात काय, पण बसणार कुठं असा टाईम आला होता. मग तिथं गुराच्या गोठ्यात गेले. एक पत्र्याचं शेड होतं, त्या शेडमध्ये बसायला गेले. तिथं बसायला गेले तर तिथं पण पाऊस लागायचा. तिथं गुरांची भीती वाटायची, मारते म्हणून. अशी कंडिशनमध्ये मी तिथंच अख्खी रात्र काढली गुरांच्या गोठ्यामध्ये. आणि मग माहीत पडलं त्यांना की गावाला मला तायडी बोलतात, सगळे ताईच बोलतात. माहीत पडलं रात्रभर इथं होतं. तर त्यांच्या घरात गेले असते तर ते नाही नसते म्हणले, पण एक भीती की माझा अवतार असा, अंघोळ नसायची 4-4 दिवस, कपडे नसायचे अंगावर व्यवस्थित, मग मला घरात घेतील का ते. ह्या गोष्टीच्या भीतीने मी तिथंच बसले रात्रभर, अख्खी रात्र बसून राहिले तिथं. मग त्याच्यानंतर ते जे गुरं होते ना, त्यांचा गोठा होता ना, त्यांनी मला सकाळ सकाळ बघितलं तर मी उठून चालायला लागले. तर त्यांनी थांबवलं मला. आता म्हणलं काय बोलतात का काय माहिती. थांबवल्याच्या नंतर मी थांबले, घाबरले मी पण थांबले. तर मला जवळ घेतलं त्यांनी, जवळ घेतलं आणि मला म्हणली इथं काय करीत होते तू. म्हणलं बसले होते, पाऊस आलता म्हणून रात्रभर बसले होते आणि तशीच वल्ली होते. तर त्यांनी मला म्हणले ये घरात म्हणले. त्यांची मुलगी माझ्या एवढीच होती. मग तिचे सुके कपडे मला दिले घालायला. बस म्हणले. बसले. मला भीती वाटत होती. ते म्हणले रात्रीच यायचं होतं ना तू, पण नाही गेले मी. बसले घरामध्ये. जेवण बनत होते, त्यांची मिसेस जेवण बनवत होती. तर माझं लक्ष सारखं त्या जेवणाकडे असायचं की मला जेव म्हणते म्हणून. पण त्यांच्या मनामध्ये असं, त्यांनी माझ्या नजरेकडे ती बघितलं आणि त्यांना असं वाटलं हिला जेवायचं आहे म्हणून. गेले मी, बसले तिथंच. बाहेर आले मग तिथून निघाले माझ्या रस्त्याने. निघाल्याच्या नंतर परत थांबवलं मला त्यांनी. बस म्हणले तुला भूक लागली का, जेवायचं आहे का. तर नाही कसं म्हणायचं. तर हो म्हणलं मला जेवायचं. एवढं जेवायला घातलं त्यांनी मला, एवढं पोटभर जेवायला दिलं. मग माझी राहण्याची तयारी एक तिथंच छोटं, म्हणजे 4 दिवस म्हणले इथंच थांबतो, झोपू शकते म्हणले इथं. आणि मग मला त्यांनी एक छोटीशी कोपी बांधून दिली, छानपैकी एक छोटी कोपी बांधून दिली मला पावसा पाण्याची. म्हणले तू इथं राहू शकते म्हणले, त्यांच्या जाग्यात होतं. मग खूप बरं वाटलं मला. एक उन्हाळ्याचं, पावसाळ्याचं, थंडीचं एक सहारा आहे म्हणून. चादरा दिल्या, हातरून पांघरून दिलं मला. तिथं ना एवढी आनंदाने राहायला लागले मी. मग माझे कुणी पण आलं की मग सगळं ज्याला माहिती असायचं ना, की मी इथं एकटी राहते म्हणून, मग द्यायचे भाकरी वगैरे आणून द्यायचे मला. ते आणून द्यायचे, कधी असलं तर द्यायचे, शिळपाक आणून द्यायचे असलं तर. नसलं तर मग मी ऊस खा, कुठं काही खा, असं बाहेरच राहायचे मी. त्या कोपीला दरवाजा बनवून दिला सगळ्यांनी मिळून, लहानच होते. अशी बाहेरच फिरायची मी. घरात कसली राहते, पण संध्याकाळच्या टायमाला असले ना तर आणून द्यायचे. आणि ह्या पावसाच्या वेळेस ना अशी भूक लागायची तर मला खूप वाईट वाटायचं. रडत बसायची मी, तिची आठवण काढून रडत बसायची. रडता झोपून जायची. कोणी विचारणारं नव्हतं, कोणी बोलणारं नव्हतं. ह्या गोष्टीचं खूप वाईट वाटायचं. मग असते मी
तिथून बाहेर पडले. थोडंसं काम बिम करायला लागले, कोणाच्या हाताखाली काम करायचं, कोणाचे भांडे घासायचे, कोणाला मदत करायची, असं थोडंसं काम करायला लागले. म्हणजे काम करायला लागल्याच्या नंतर ना थोडेफार पैसे यायला लागले माझ्याकडे. त्या पैशाचे मी कपडे घ्यायचे, डोक्याला तेल. आणि असे केस माझे पहिल्यापासून केस असेच असायचे, असेच केस असायचे पहिल्यापासून. कधी तेल नसायचं डोक्याला. थंडी आली ना तर थंडीचं टेन्शन यायचं, अंगावर पांघरून नसायचं. सगळ्या गोष्टी आठवायच्या. पावसाचे असे बसले ना सगळ्या गोष्टी आठवायच्या. आणि आत्ता पण हे पाऊस चालू ना पूर्ण लहानपणाचे, मला माहीत नाही मला का आठवतात सगळ्या लहानपणाच्या गोष्टी, पूर्ण गोष्टी आठवतात लहानपणाच्या मला. पण कसं असतं ना, एखाद्याच्या नशिबाचे भोग असतात ते. ज्या घडणाऱ्या गोष्टी ना घडतच असतात. आपण किती पण त्या गोष्टी नाही म्हणावा, पण त्या घडणाऱ्या गोष्टी घडतच असतात. मस्त मला लोक म्हणतात नका सांगत जाऊ भूतकाळातलं, काय गरज चालली तुम्हाला सांगायची. पण नाही मन राहतो माझं, येते आठवण आणि सांगत राहते. माझ्या मुलांना पण नाही आवडत जास्त काय भूतकाळातल्या काही गोष्टी सांगितलेल्या, मुलांना पण नाही आवडत माझ्या. नको सांगत जाऊ म्हणतात म्हणून. पण सांगण्यासारखा विषय दुसरा काहीच नाही ना. बोलले जरासं असं मनातलं खोलून बोलून दाखवलं ना तर मला पण शांतता वाटते, कुठेतरी बरं वाटतं. म्हणून ह्या गोष्टी मनातल्या सांगते मी तुम्हाला. असं काही तुम्ही नाही, अशा कमेंट येत येतं ना, तेच ऐकायला आम्हाला बरं नाही वाटत. काय जे आयुष्यात घडलं ते सांगणारच ना, बोलणारच ना. जे घडलं आहे तेच सांगणार ना. घरातल्या गोष्टी काय सांगणार मग? काय आहे घरात सांगण्यासारखं? काय नाही माझ्याकडे घरात सांगण्यासारखं. माझं सगळं ठीक आहे, सगळं व्यवस्थित आहे. माझं परिस्थिती नाजूक आहे पण सगळं व्यवस्थित आहे. सांगण्यासारखं असं काहीच नाही. 2 मुलं येतं, छोटासा एक परिवार आहे. काय सांगण्यासारखं? तेच आपलं इकडलं तिकडलंच बोलणार, दुसरं काय बोलू.